बातमीपत्राला सुरुवात करूयात। पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कल्पनाही करणार नाही अशी शिक्षा देणार असा थेट इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला दिलाय। दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे जिथे कुठे असतील त्यांना शोधून शिक्षा करणारच असा निर्धारही पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवलाय। मोदींनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणलेत। पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देणार। अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। दहशतवाद्यांना गाडून टाकणार। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना हा निर्वाणीचा इशारा दिलाय। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांवर आता जबरदस्त प्रहार होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या जाहीर सभेतून पाकिस्तान तसंच दहशतवाद्यांना हा जाहीर इशारा दिलाय। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानसह ISIच्या आश्रयावर जगणाऱ्या दहशतवाद्यांना हा खणखणीत इशारा दिलाय। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला। त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानातून रसद मिळाल्याचे पुरावे हळूहळू उघड होत आहेत। या पार्श्वभूमीवर मोदींच्या या वक्तव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। एक सौ चालीस करोड़ भारतीयों की इच्छा शक्ति अब आतंकी आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। मोदींच्या या वक्तव्याला पाक व्याप्त काश्मीरचा संदर्भ जोडला जातोय। काही दिवसांपूर्वीच केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी पाक व्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेण्याची गरज असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या वक्तव्यानं पाकिस्तानचे धाबे दणाणले। From the soil of Bihar, I say to the whole world, India will identify, track and punish every terrorist and their backers. मोदींनी दिलेल्या गंभीर इशाऱ्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे। कारण उरीमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या छावणीवर हल्ला केल्यानंतर भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर देत सर्जिकल स्ट्राईक केला होता। या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलं होतं। तर पठाणकोटमध्ये CRPFच्या ताफ्यावरच्या भ्याड हल्ल्यानंतरही भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता। आताही पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा मोदी कसा बदला घेतात याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
दरम्यान पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केलेला आहे आणि त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं उलट्या बोंबा मारल्यात. पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राजकीय युद्ध खरं तर भारत पाकिस्तानमध्ये सुरू झालेलं आहे. सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावानं स्थगित भारतानं केलेला आहे, तर सिंधू जल करार स्थगितीचा भारताचा निर्णय पाकिस्ताननं मात्र फेटाळून लावलाय. भारतानं अटारी बॉर्डर तात्काळ बंद केली आहे, तर पाकिस्ताननं वाघा बॉर्डर पोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतलाय. भारतानं पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केलाय, तर पाकिस्ताननं शीख यात्रेकरू वगळता भारतीयांचा व्हिसा रद्द केलाय. भारतानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पाकिस्ताननं भारतीय नागरिकांना 48 तासात पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले. तर भारतानं पाकिस्तानशी व्यापाराला स्थगिती दिली आहे. पाकिस्ताननं भारतासोबतच्या सर्व प्रकारच्या व्यापाराला स्थगिती दिली आहे. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पहलगाम हल्ल्याबाबत सरकारच्या सर्व निर्णयाला पाठिंबा, सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षाची भूमिका, तर सुरक्षेत त्रुटी होत्या त्या दूर करू सरकारची कबुली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर, दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट, सकाळी 11 वाजता पोहोचणार असल्याची माहिती. दहशतवाद्यांच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक एकवटले, सरकारकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला दर्शवला पाठिंबा. उन आतंकियों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. कल्पनाही केली नसेल असा धडा दहशतवाद्यांना शिकवणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून पाकला इशारा. जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान आहोत. रावण सुधारला नाही म्हणून रामानं त्याचा वध केला. पहलगाम हल्ल्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान. भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान बिथरला, पाकिस्तानकडून भारतासोबतचा व्यापार बंद, शिमला करारालाही स्थगिती. दहशतवादी हाफिज सईद भारताविरोधात पुन्हा बरळला, पाणी बंद केल्यास तुमचा श्वास बंद करू, सईदची धमकी. भारताचा बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात, जवानानं चुकून ओलांडली होती सीमा, जवानाला परत आणण्यासाठी चर्चा सुरू. सातशे नक्षलवाद्यांना 10,000 पोलिसांनी घेरलं, 7 माओवादी ठार, पत्रक काढणं नक्षलवाद्यांच्या आलं अंगलट, चकमक सुरू. आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीसाठीच्या याचिकेवर आज सुनावणी. सदनिकाल आटल्याप्रकरणी कोकाटेंना सुनावण्यात आली आहे 2 वर्षांची शिक्षा. नागपूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण राहावं यासाठी नागपूर पोलिसांनी 48 तास कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या दरम्यान पोलिसांनी 33 पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या 305 गुन्हेगार आणि हिस्ट्री शीटर्सची झाडाझडती घेतली. पोलिसांनी केवळ त्यांची तपासणीच केली नाही, तर प्रत्येक गुन्हेगारासोबत तपास पथकानं फोटो काढून त्याचा अहवाल देखील तयार केलाय. ग्रॅच्युटीबाबत उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. कर्मचाऱ्यानं नोकरी सोडल्यास पुढील महिन्याभरातच त्याची ग्रॅच्युटीची रक्कम दिली पाहिजे. त्यापेक्षा अधिक काळ विलंब केल्यास त्या कर्मचाऱ्याला वार्षिक 10% व्याजदरानं ग्रॅच्युटीची रक्कम देणं बंधनकारक आहे, असा निर्वाळा न्यायालयानं दिलाय. शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. त्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिलं. लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा देण्यात आली, तुम्ही घरून पैसे भरले नाहीत, असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलं. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. दरम्यान आणखी 232 प्रवाशांसाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करतंय. पहलगाममध्ये अडकलेल्या या प्रवाशांना लवकरच महाराष्ट्रात आणलं जाणार आहे. राज्यातील 12 समितीमध्ये गव्हाची 16,885 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 2,822 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरातून तीव्र संताप प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत आणि यातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवर एक पोस्ट करत कलमा वाचायला शिकत असल्याचं म्हटलंय. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील स्वयंपाकघरं आणि स्वच्छतागृहांचा दर्जा आता त्याच्या छायाचित्रांवरून कळणार आहे. यासाठी शाळेचं नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड म्हणजेच स्वयंपाकघर, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेली आणि जिओ टॅगिंग केलेली छायाचित्र अपलोड करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागानं दिले. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 350 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. त्यातून 21 लोक निवडायचे, तर सगळ्यांना समाधानी करता येत नाही. उमेदवारी नाही मिळाली तर काम करा, रुसवे फुगवे नाराजी दाखवू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. देशवासियांना दहशतवाद्यांचा समूळ विनाश हवाय अशी संपूर्ण देशाची मागणी आहे. या घटनेनंतर मोहन भागवत यांनी देखील संताप व्यक्त केलाय. अष्टभुजा शक्तीनं राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा, ही लढाई धर्म आणि अधर्माची आहे, असं वक्तव्य भागवत यांनी केलं. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेते. आज 232 प्रवाशांसाठी विशेष विमानाचं नियोजन करण्यात आलंय, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ भारतानं पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अटारी बॉर्डरवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल पाहायला मिळाला. भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यामध्ये प्रतिकात्मक हस्तांदोलनाची परंपरा बंद केली जाईल. याशिवाय कार्यक्रमादरम्यान दरवाजे देखील बंद राहतील. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळालेला नाहीये आणि त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि उबाठाचे आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हाणामारी नियंत्रणासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कोल्हापूरच्या मुरगुड परिसरात एका तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय. मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. दरम्यान जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. जामखेडच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान आमदार रोहित पवारांनी पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार टीका केली आहे.